राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अखेर मोठा व आनंदाचा निर्णय शासनाने घेतला असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 2 हप्ते एकत्रपणे सोडण्यात आलेले असून शेतकऱ्यांना मोठा फायदा, मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळाला आहे. कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा व 9वा हप्ता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही 8व्या व 9व्या हप्त्याच्या ज्या प्रतीक्षेत होता तो 8वा व 9वा हप्ता एकत्रपणे आता बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे जमा होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे. पात्र जर असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार असून तुम्हाला मोठा व चांगलाच दिलासा मिळणार आहे. या संबंधीचं महत्त्वपूर्ण अपडेट आलेलं आहे. त्यामुळे जर आपण पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा व चांगलाच दिलासा अखेर मिळणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. जर पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा झालेली आहे. म्हणजेच की आपण जर पात्र शेतकरी असाल तर रक्कम जमा झालेली आहे, परंतु सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी ही 2 कामे केलेली आहेत त्यांच्या जे बँकेच्या खात्यावरती ही रक्कम सोडण्यात आलेली आहे. जर ही 2 कामे आपण केली असेल तर तुमच्याही बँकेच्या खात्यावरती 4,000 रुपये बघू शकते शेतकरी मित्रांनो, 4,000 रुपये इतकी रक्कम खात्यावरती जमा झाली असेल. जर आपण पात्र शेतकरी असाल तर ही कामे लवकरात लवकर करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही कामे केली तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा केली जाते. म्हणजेच की ही जर कामे राहिली असेल तर लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम आताच जमा होणार आहे. म्हणजेच की आपण जर पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामे करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला मोठा व चांगलाच दिलासा मिळेल. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, आपलं जर फार्मर आयडी असेल बघा, फार्मर आयडी असेल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होते, जेणेकरून तुम्हाला मोठा आणि चांगलाच दिलासा मिळेल. बघा रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होते. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होते. म्हणजेच की फार्मर आयडी काढली असेल, शेतकरी ओळखपत्र बघू शकता शेतकरी मित्रांनो, शेतकरी ओळखपत्र म्हणजे की फार्मर आयडी काढली असेल तर लवकरात लवकर बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाते. म्हणजे की जर फार्मर आयडी काढायचं बाकी असेल तर लवकरात लवकर काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला मोठा आणि चांगलाच दिलासा मिळेल व शेतकरी मित्रांनो मोठा फायदा होईल, जेणेकरून तुम्हाला चांगलाच मोठा फायदा 4,000 रुपये इतकी रक्कम बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येईल. बघा जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा व चांगलाच दिलासा मिळाला आहे. कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा बघा नमोचा 8वा व 9वा हप्ता एकत्रपणे बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा झालेला आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. खूप दिवसाची प्रतीक्षा अखेर संपली असून आता पूर्णपणे 4,000 रुपये इतकी रक्कम बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा झाली नव्हती तर ती रक्कम आता पूर्णपणे जमा केली जाणार असून चांगलाच मोठा दिलासा बघा मिळाला आहे. म्हणजे की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा केली गेली आहे. म्हणजे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. बघा लाडक्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, बघा देवेंद्र फडणवीस, बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बघा अजित पवार, देवेंद्र फडणवीस बघू शकता शेतकरी मित्रांनो, 2 उपमुख्यमंत्री व 1 मुख्यमंत्री बघा हे एकत्रपणे यांनी खात्यावरती आता डीबीटीचं बटन दाबलं आहे. शेतकरी मित्रांनो, डीबीटीचं बटन दाबलं असून खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा झालेली आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. जे शेतकरी पात्र आहेत बघा या शेतकऱ्यांना मोठा फायदा, मोठा चांगलाच दिलासा बघा मिळाला आहे. म्हणजेच की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा झालेली आहे. म्हणजेच की कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. जे शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना मोठाच फायदा, मोठा आर्थिक दिलासा अखेर
मिळाला आहे बघा. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो रक्कम पूर्णपणे आता बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा झालेली आहे. म्हणजेच की आता रक्कम पूर्णपणे डीबीटी मार्फत सोडण्यात आली असून शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि चांगलाच दिलासा बघा मिळाला आहे. कारण की आता शेतकरी मित्रांनो पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा सोडण्यात आलेली आहे, जमा झालेली आहे. म्हणजे की आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही बघा. जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठाच फायदा, मोठाच आर्थिक दिलासा अखेर मिळाला आहे बघा. शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हप्ता जमा झाला नसेल तर लवकरात लवकर हप्ता आजपासून बघा जमा केला जाणार आहे. म्हणजेच की आपण जर पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर डीबीटी मार्फत या 15 जिल्ह्यांमध्ये आज सोडण्यात आलेला आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो डायरेक्ट डीबीटी मार्फत रक्कम पूर्णपणे जमा झाली आहे. म्हणजे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर बघा शेतकरी मित्रांनो डीबीटी मार्फत रक्कम सुद्धा पूर्णपणे आता खात्यावरती सोडण्यात आलेली आहे, जमा करण्यात आलेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठाच फायदा, मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळाला आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमा सुद्धा झालेली आहे किंवा बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आली आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की आता रक्कम पूर्णपणे जमा सुद्धा करण्यात आलेली आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठाच फायदा आणि मोठा दिलासा अखेर मिळाला आहे. कारण की आता नमूचा 8वा व 9वा हप्ता एकत्रपणे बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा झालेला आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांना ही पूर्णपणे माहिती आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली आहे. म्हणजेच की रक्कम पूर्णपणे आता जमा होणार अशी सोशल मीडियामध्ये माहिती आहे. त्या माहितीच्या आधारे आपण ही पूर्णपणे खरी माहिती सांगितलेली आहे. म्हणजेच की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. म्हणजेच की आता एकनाथ शिंदे असेल किंवा देवेंद्र फडणवीस असेल किंवा अजित पवार असेल यांनी आता डीबीटीचं बटन सुद्धा दाबलेलं आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची शेतकऱ्यांना गरज नाही. फक्त शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून टाकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मोठा व महत्त्वपूर्ण असा रोजच्या रोज व्हिडिओ बघायला मिळेल. भेटत राहूत अशाच सोबत तुमच्या तालुक्याचं व जिल्ह्याचं नाव कमेंट करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.